नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर। आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे यूट्यूब चॅनल इट्स मनस्वी 19 मध्ये। आणि गाडीमध्ये बसलेली आहे मी, झालेली तयार। माझ्यासोबत आज आहे संगीता, तिकडे अक्षय आहे, विशाल आहे आणि तुझं नाव सांग रे? कमलेश आहे। तर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत बाहेर। कुठे जाणार आहोत आणि आजच्या ब्लॉग मध्ये काय स्पेशल असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण आलेलो आहोत सावित्रीबाई फुले स्मारक हॉल पिंपरी येथे। आता जास्त पुरस्कार सोहळा संपलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत रिटर्न। सगळ्यांना कॅब मध्ये बसून मी आणि संगीता आलेलो आहोत वाडीच्या चौकात गिफ्ट शॉप मध्ये। आपल्याला एक गिफ्ट घ्यायचं, कोणासाठी घ्यायचंय ते लवकरच तुम्हाला कळेल। कसं वाटतंय हे 1 वर्षाच्या बाळासाठी? विश्रांतवाडी चौकात एक सिग्नल लागला की भरपूर ट्रॅफिक होऊन जात। ब्रिजचं काम कधी होतं काय माहिती। थकून आता परत घराखाली आलेली आहे। घरी येऊन आता चेंज केल्या आवरलेले आहे आणि आता मी चालली बाहेर। इथं आता मुबीना आली हडपसर वरून, गुरुच्या घरी होती ती 2 दिवस। प्रीती गुरु पण आता जस्ट फ्रेश होऊन बसलेले आहेत। सगळा पसारा काढून ठेवलेला आहे घरात। इथं उगाच नुसता पसारा 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 करतात बाई घरात। मला एकतर आवडत नाही। आमच्या मुबीनाला ओसीडी आहे, त्याच्यावरती मला जास्त ओसीडी आहे। आता आम्ही आलेलो आहोत समाज कल्याणच्या ऑफिसच्या इथे आणि प्रॅक्टिससाठी ढोल पथकाच्या। अजून बाकीचे येत आहेत। मी आणि मुबीना आता आलेलो आहोत SBIच्या डिपॉझिट मशीन मध्ये, कारण यावर्षी पथकाला अजून आपल्याला कोणीही फंडिंग दिलेलं नाही आणि अजून कोणी स्पॉन्सर्स पण नाही आहेत, फंडर पण नाही आहेत। त्यामुळे माझ्या ज्या अंगठ्या होत्या आणि कानातलं होतं ते तिने आत्ताच ज्वेलरकडे घाण ठेवलं आहे आणि ते कॅश जी आहे ते डिपॉझिट करायचे, कारण पथकाच्या प्रॅक्टिससाठी, सरावासाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी खूप खर्च असतो। आणि अनेक लोकांना वाटतं खूप सोपं असतं, दिसताना दृश्य खूप छान दिसतं, पण त्या सगळ्या गोष्टींसाठी जे लागतं मेन पैसा ते उभा करणं खूप अवघड असतं। आणि त्यासाठी आम्ही स्वतःचे सुद्धा सगळ्या गोष्टी घाण ठेवून वगैरे उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ज्यांना वाटतं की भरपूर पैसा मिळतोय, भरपूर कमवतात आहेत, त्यांच्याकडे भरपूर आहे, तर असं नाही आहे। स्वतःचं इन्व्हेस्ट करूनच आम्ही हे पथक उभा केलेलं आहे। मागच्या वेळी सुद्धा आपल्याला आर्थिकरित्या मदत करण्यासाठी खूप कमी लोकांनी पुढाकार घेतला होता। यावर्षी तर अजून कोणी सुद्धा हात पुढे केलेले नाही आहेत मदतीसाठी। तर त्यामुळे आपण स्वतःच सगळा खर्च वगैरे आता तरी बघतो। यावर्षी आपलं पथक सस्टेन करण्यासाठी, परत उभा करण्यासाठी खूप स्ट्रगल करत आहोत आपण। आणि आपल्या समाजासाठी काम करत असताना आपण जो विचार घेतला होता की आपल्या समाजासाठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करायची, समोर लोकांना आपलं अस्तित्व सिद्ध करायचं, यासाठी खूप म्हणजे खूप स्ट्रगल चालू आहे। तर आपल्या सगळ्यांचा एक छोटा मदतीचा हात खूप मोठा
आता परत मी आले समाज कल्याणच्या ऑफिसला प्रॅक्टिससाठी. आता ढोल घेते, या ढोल थोडंसं आज वाजवून बघतो. मी खूप दिवसा वाजवलेलं नाही आहे. घरी येऊन फ्रेश होऊन आता परत तयार झालेली आहे. मुबीना अजून तयार होतीये. तर सकाळीच आपण गिफ्ट घेतलं होतं एक लहान बाळासाठी, ते इथे आहे. आता आपण जाऊयात ते गिफ्ट घेऊन. कोणाला द्यायचंय ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात इथं जेवत आहेत. सारा आणि अभिजी आपल्या ढोल पथकात आहेत. त्यांच्या भाचीचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे आम्ही इथे सगळे आलेलो आहोत धानोरीमध्ये. निकीने मला ताट भरून आणून दिलेलं आहे. आता जेवते मी पण. जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. बाकी सगळ्यांना रिक्षामध्ये पुढे पाठवलं आहे. आणि मुबीना म्हटली जास्त झालंय थोडंसं, म्हणून थोडंसं वॉक करते आता. मलाही जास्त झालं ॲक्च्युली. सफिशियंट खाते. जेवून येत होते बाय जेवून येत होते आणि मग मुबीना म्हणली की काहीतरी आईस्क्रीम किंवा फालुदा खायचं, म्हणून आता फालुदा खायला थांबलेलो आहेत आम्ही रस्त्यामध्ये. चारों का फॉर्म भरते होते. रात्रीचे 11:15 वाजले आणि आत्ता आली घराचे. खूप थकले. मुबीना पण आली, थकली ती पण बिचारी. घरी येऊन आत्ता जस्ट चेंज केलेले आहे आणि आता मेकअप वगैरे काढून फ्रेश होईल. आजचा दिवस खूप छान गेला आणि तुम्ही तर बघितलंच की किती स्ट्रगल आहे, काय काय करावं लागतं एक पथक चालवण्यासाठी आणि उभा करण्यासाठी. लोकांना खूप सोपं वाटतं, दिसतं दृश्य आणि वाह करणं खूप सोपं असतं, पण जेव्हा आपण त्या स्ट्रगल फेजमध्ये असतो आणि आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा आपण प्रयत्न करत असतो सगळीकडेच मदतीचा हात मिळेल असं नसतं. काही लोक आपल्या समाजामध्ये आहेत, खूप चांगले आहेत, आपल्याला मदतीसाठी हात पुढे करतात, येतात, मदत करतात. सर्वच लोक असे असतील असं नाही आहे. त्यामुळे आपण आपले प्रयत्न करत राहायचं, आपलं कार्य करत राहायचं. फळ देणारा वरती बसलेला आहे. हे सगळ्याचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट गाईज.